हरे कृष्णा. आम्ही सुरू करूया. तर आयची गौर कथा 24वो दीस आसा. तर आयज जशें आमी काल शिला हरिदास ठाकुराची चर्चा केल्ली. सर शिला हरिदास ठाकूर जे आसा स्वता ब्रह्मदेवाचे अवतार आसा ते, आणि ते नामाचार्य म्हणटा तेका, म्हणजे नावाचो प्रचार करपा खातीर खास तेणी अवतार घेतलेलो. तर आयज तेंची थोडीशी आनीक स्तुती आमी आयकया. तर कृष्णदास कविराज गोस्वामी जेणी हे चैतन्य चरितामृत बरयला, तर ही स्तुती सांगच्या पयली एक वॉर्निंग दिता. कित्याक खास करून ते सांगता की कोणाक जर हेचेर विश्वास बसना जाल्यार तुमची जी म्हणजे लॉजिकल चिंतपाचे जे चिताप आसा ते मातशें कुशीक ठेवा म्हणटा. कित्याक हे सगळे शास्त्राच्या आधाराचेर सगळे केल्लेले आसा. तर ही जी लिला जाता ती आयकून केन्ना केन्ना लोकांक दिसतलें की अशी जावं शकना. आमकां कळपाक जाय ती लिला जावन ते तेचें स्पश्टीकरण सगळें करता. हांव सांगता मागीर. लिला सांगता ही सुंदर लिला. ही लिला आमी सारखी विश्वास धरून आयकपाक जाय. तर आमी काल आयकलां आसतलें की कशे एक वैश्य आसता ती हरिदास ठाकुराक मोहीत करपाक धाडटा रामचंद्र खान. म्हटल्यार हरिदास ठाकुराच्या संघान ती वेश्या भक्त जाता आणि स्वता आपले थंयसर 3 लाख ती नामस्मरण करताली. तर फुडें स्वता मायादेवी जी पार्वती देवी आसा, भगवंताची बहिरंग शक्ती, ती सरी हरिदास ठाकुरा जाचपाक नाल्यार तेका परखपाक येयल्ली की खरोच तो भक्त आसा काय ना. तर जेन्ना हरिदास ठाकूर थंयसर नामस्मरण करतालो तो एका गुफान रावता. गुफाच्या भायर तिची तुलसी आशिल्ली थंयसर. कित्याक एका ती पयलींची ती वेश्याचो उद्धार करून हरिदास ठाकूर वयता जंगलान. तो एका गुफान रावतालो. म्हणल्यार ज्या ज्या जाग्यार वयतालो तो सदांच तुलसी महाराणी थेयतालो. तर आमकां सरी जरी कोणाक संभवना साक्षात तुलसी हाडून फुड्यान ठेवची जाल्यार आमकां एटलिस्ट तुलसीचो फोटो नाल्यार तुलसीक तरी याद करपाक जाय. आतां हांगासर पयशे तुमी म्हाज्या फुड्यान सदां तुलसी आसतली. तुलसी महाराणी घेवन सदां हांव बसता. तुलसी महाराणीच्या फुडल्यान जेन्ना जपा करता आमी आतां इतले कृष्णाचो धाम आसा तो वृंदावन म्हणटा. पूण वृंदा म्हणजे कोण आसा? हांगासर आमचे तुमचे जानकी मातेचें नांव सरी एक वृंदा आसा. वृंदा म्हणजे तुलसी. तर तुलसी महाराणीचे संघान जेन्ना आमी जपा करता ती तेंचो संघ आमी घेता तर सहज आमकां कृष्णाची कृपा प्राप्त जाता. तर तशेंच हांगासर हरिदास ठाकूर सर नामस्मरण करतालो आणि फुडल्यान तुलसी आसताली. तर ही मायादेवी ती एक बायल, सुंदर बायल जाता. तिची म्हणटा इतली ती चकचकताली. आमी बारीक मायाचे एक बारीक अंग कोणाक पळोवन आमी आकर्षित जाता. स्वता मायादेवी जर आमच्या समोर येत जाल्यार आमी चिंतू शकता कितली आकर्षित आनी कितली सुंदर आसतली. तर मायादेवी जेन्ना येता तिचे अशें म्हणटा की सुनेरो म्हणजे गोल्डन तिचो हे आशिल्लो, रंग आशिल्लो आनी सारकी चकचकताली. आनी ती येता आनी तुळशी कडेन तुळशीक ती पांयां पडटा, तुळशीक प्रदक्षिणा घालता आनी हरिदास ठाकुराक म्हणटा तुमी इतले सुंदर आसा म्हणटा. तशी जशी ती वेश्या येयल्ली ती म्हणटा आनी आपूण तुमकां भोग तुमचो आनंद घेवंक सोदता. आमी दोगांय भोग करया म्हणटा. तर हरिदास ठाकूर तिकाय तेच सांगता तूं एक काम कर, तूं हांगा राव म्हणटा. कित्याक आपूण एक प्रण घेतला की दिसाक आपूण इतली इतली देवाची नांवां करता. ती नांवां जालो कोण आपूण कितें करतलो आमी आपूण तुका संतुश्ट करतलो म्हणटा. तर ती रावता थंयसर. हरिदास ठाकूर तशेंच मायादेवी कडे सर ती नामस्मरण करता हरिदास ठाकूर आनी ती आयकताली. अशें करता करता सकाळ जाता. ती सर सांजची येयल्ली आसता आनी ती म्हणटा अशें तिणी आपले हावभाव अशें पोस म्हणटा अशें तिणी आपल्या आंगाचें प्रदर्शन करपाक लागली की व्हडले व्हडले ब्रह्मदेव सर विचलीत जावंक शकता. म्हणल्यार हरिदास ठाकूर आपल्या नामान इतलो मग्न आशिल्लो की ताका कांयच फरक पडोंक ना. शास्त्र सांगता की जशे व्हडले व्हडले देवी देवता सर विचलीत जावंक शकता मायाच्या आकर्शणान. म्हणल्यार हरिदास ठाकूर त्यांनी देवाच्या नावाचे शरण घेतल्या कारणान ते काय विचलीत जावंक ना. एक दीस जाता सकाळी जेन्ना जाता तेन्ना ती वयता, पळोवन वयता. कित्याक सकाळची असली क्रिया आसता ती सकाळची करिनात कोण. तर दुसऱ्या दिसा सांजची परत येता ती. अशें करून दुसरे दिसूय ती हरिदास ठाकूर म्हणटा आपली नाम जप आसा ते उरला म्हणटा. आपूण यज्ञ करता म्हणटा. आपण देवाची एक प्रण घेतला म्हणटा. ते यज्ञ सोंपल्या शिवाय आपूण ते काय करू शकना म्हणटा. तर दुसऱ्या दिसा हे करता. तर तिसरी रात जाता. तिसऱ्या दिसा तर तिका कळोन येता. ती हरिदासाक म्हणटा तूं सांगता तुजें नाम उरला पूण म्हाका तर दिसता तुजें नांव केन्ना सोंपचेंच ना म्हणून. आनी हरिदास ठाकूर हांसपाक लागता. कित्याक हरिदास ठाकूर तशें जाल्ले. म्हणजे तुमी प्रयत्न करून पळया 192 रावंड एका दिसान करून पळया. जर आमी सद्या कोणाची स्पीड स्लो आसा न्हू तेका 24 वरां जावची ना. म्हाज्या स्पिडीन म्हाका दिसता एटलीस्ट 22 वरां तरी लागतली म्हाका. आनी कोणाची म्हाज्याकून कमी स्पीड आसा, स्लो स्पीड आहा तेका 24 वरां वयर वयतली. 192 रावंड करपाक जाय, 3 लाख नांव करपाक जाल्यार संभव ना. इतले सादारण मनशाक तर संभवच ना. कित्याक आमचें मन स्थिर ना, आमचें मन विचलीत आसा. ते आसता 16 माळा करपाक आमचो घाम गळटा आनी 192 3 लाख नांव मुश्कील जातली. म्हटल्यार आमच्या मुंबय खुबशे संघ असे भक्त आसा
जे वर्सान एकदा हरिदास ठाकूराचो जो तिरोभाव दिवस असता तेन्ना ते 192 राउंड करतात. तेन्ना सगळे काम धंदो सगळे सोडून रातचे 12 स्टार्ट करतात ते. रातचे म्हणा सकाळी म्हणा पण 12 सुरू करता ते रातभर मदीं काय ना, मदीं खावप ना काय ना, सगळे फुल फास्टिंग आणि फक्त नाम. अशें केन्ना आयुष्यान एकदा प्रयत्न करून पळोवंक शकता. कळटलें मागीर नाम करपाक इतलें सोंपें ना. आमी म्हणटा लोक थोडे दिसता भक्ती सोपी एका जाग्यार बसून नाम स्मरण करपाक लाया. भक्ती सोपी आसना. सोपी कोण सादे आसा तांकां. प्रभुपाद म्हणटाले सिंपल फॉर सिंपल, डिफिकल्ट फॉर डिफिकल्ट. कोण सादे लोक आसा तांकां भक्ती खूब सोपी असता. म्हटल्यार कोणाची मनान अशी गोंधळून गेल्ली आसा आनी एडीक तेडीक आसा तांकां भक्ती सोपी आसना. कित्याक एका जाग्यार बसपाक इतलें सोंपें ना. आमी आतां बसता 2 वरां बसता एका जाग्यार. लोकांक सांगा कोणाक 2 वरां बसा म्हणून. बेश्टेच रे बसा म्हणून जावचें ना बसपाक. कित्याक इतली सोपी ना ती. तर जेन्ना ती येता तिका कळटा हरिदास ठाकूराची नाम स्मरण सोंपचेंच ना, ती कळटा की हो साधारण व्यक्ती न्हू म्हणून. आनी ती इतली खूश जाता. ती सांगता आपूण मायादेवी म्हणून सांगता. आपली आयडेंटिटी सांगता. आपूण कोण ती सांगता. आपूण हांगा तुका परतपाक केल्ली म्हणटा. तूं खरोच भक्ती करता. केन्ना केन्ना आमी दिखावो करता. आमी भक्ती करता. नेटान आमी हरे कृष्ण म्हणटा. म्हटल्यार एक बारीक मायाची झलक दिसली आमी सोमते मोहीत जाता. एक बारीक कितें खावपाची वस्तू दिसली आमकां खावपाची इच्छा येता. एक कितें बरी वस्तू पळोवपाची दिसली ती पळोवपाची इच्छा येता. आयकले आमी बरें की सुंदर कितें आवाज आयकलो तो आनीक आयकपाची इच्छा येता. त्या खातीर जे आमचे इंद्रिय आसा तसो कुलशेखर महाराज म्हणून एक आशिल्लो राजा आशिल्लो. तो आपली सगळी इंद्रिय आसा तो देवाचे सेवेन लायतालो. दोळे म्हणजे फक्त देवाचे राधाकृष्णाचे दर्शन घेवपाकूच वापरतालो. मागीर आपले हात देवळां साफ करपाक, हात देवळाची सफाई करपाक, पाय आपले देवळान वचपा खातीर वापरतालो. आपले तोंड फक्त कृष्ण प्रसाद घेवपाक कृष्णाची कथा करपाक वापरतालो. आपली त्वचा जी आसा स्कीन आसा ती भक्तांचो स्पर्श करपाक वापरतालो. सगळे जितली त्याची इंद्रिय आसा जितली पंच इंद्रिय आसा तेका तो अशी 11 इंद्रिय असता. आमकां खबर आसना. मन सगळे भितर येता. तर पंच ज्ञान इंद्रिय असता आणि पंच कर्म इंद्रिय असता. तेचे बद्दल हांव केन्ना एक सांगता की 10 आणि 1 मन 11 हे सगळ्यो इंद्रिय तो देवाचे सेवेन लायतालो. तर अशें आमकां आसपाक जाय. कित्याक हरिदास ठाकुरा तो म्हणटा तूं व्हडले व्हडले देवी देवता सरी आपल्या बारीक झलकान विचलीत जाता तूं जागना म्हणटा. तर तूं म्हणटा खरोच देवाचो भक्त आसा म्हणटा. आणि ती सांगता ही देवाची महिमा कितें आसा काय म्हणटा. कृष्ण नांवान कितें आसा काय म्हणटा. पयलीं आपल्या स्वामी कडल्यान म्हणजे शिवजी कडल्यान आपणें देवाच्या नांवाचे दिक्षा घेतलेली आनी ते म्हणजे रामाच्या नांवान घेतलेली. म्हटल्यार हांव पळयता की रामाच्या नांवाकून सरिया हे कृष्ण नांवान इतली गोड आसा इतली मिठास आसा. कितें आसा तें सांग म्हणटा. तेन्ना हरिदास ठाकूर तेका कृष्ण नांवाचे तत्व कृष्ण नांवाच्या महिमा बद्दल सांगता. आनी तिका सततम कृष्ण नांव देवाचे कृष्णाचे नांव घे म्हणून सांगता. तर अशी मायादेवी हरिदास ठाकुराची इतली प्रसन्न जाता. तर हरिदास ठाकूर जेन्ना पळयता की हांगासर खूब जाण येता आनी आपणाची भक्ती आसा खास करून आपली साधना आसा ते विचलीत करपाचो प्रयत्न करता. तर हरिदास ठाकूर निर्णय घेता की आपूण जगन्नाथपुरी वयतलो आनी चैतन्य महाप्रभूची शरण घेतलो. तर तेन्ना मागीर ते जगन्नाथपुरी येता. जगन्नाथपुरी सरिया जशें सांगला की चैतन्य महाप्रभू जरी हरिदास ठाकूर जगन्नाथ देवळान वचन आसलो पूण जगन्नाथ तो चैतन्य महाप्रभूच्या रुपान सद्दां हरिदास ठाकुराक मेळपाक येतालो. तर आमी देवळान पावना तर अशें म्हणटा की देव आमकां येता म्हणजे देव आमच्या घरा येवं शकता. त्या खातीर आमच्या शिला प्रभुपादाचे कृपेन प्रत्येक आमची घरां तेणी देवळां करून उडयला. प्रत्येक घरान देव साक्षात आसा. देवाची पुजा जाता थंय देवाची अर्चना जाता देवाचें कीर्तन देवाची कथा जाता. तर सगळी घरां सरी आसा आमची ती देवळूच आसा. कित्याक सगळी जी विधी देवळान जावपाक जाय सगळी घरांत जाता. तर ते शिला प्रभुपादाची कृपे सगळे आचार्याची कृपा आसा आमचेर ते खातीर आमी पालन करूं शकता. तर हे एक भाग जाले. फुडें हरिदास ठाकूर जेन्ना जगन्नाथपुरी आशिल्ले तर सनातन गोस्वामी कडल्यान समाचार प्राप्त जालो. सनातन गोस्वामी तुमकां याद आसतले वाराणसीक चैतन्य महाप्रभून तांकां शिक्षा केल्लेली आनी ते वृंदावन गेल्ले तेच्या फुडें मागीर. पूण सनातन गोस्वामी चैतन्य महाप्रभू मेळपा खातीर हांगासर परत जगन्नाथपुरी येता. पूण जाता कितें सनातन गोस्वामी येता आसतना पयलींच्या काळान कितें रेल्वे नासली आनी फ्लायट नाशिल्ली काय नाशिल्लें. चलोन येवचें पडटालें. आनी तो चलोन येतालो आनी येता आसतना झारखंड जे रान आसा झारखंड फॉरेस्ट तेणी आयकलेलें चैतन्य महाप्रभून थंयचे व्हडले व्हडले जानवरांचो उद्धार केला. जानवरां सरी हात वयर करून हरे कृष्णा म्हणटाली. जे वाघ आसा हरण आसा ते एकामेकां आलिंगन करताले. हत्ती आहा ते पांय वयर करून नाचताले. तर तो झारखंड फॉरेस्टांतून परत येता आसतना आनी तो खंयसरूय कितें मेळटा ते खातालो. म्हणजे केन्ना खावपाक मेळटाले प्रसाद नाल्यार केन्ना उपाशी आसतालो. केन्ना उदीक मेळटालें केन्ना उदीक मेळनासलो तानेल्लो आसतालो. तर एक दीस तो झारखंड फॉरेस्टान थंयसर ते एक उदीक पियेता
आणि ते उदीक दूषित असता आणि ते दूषित असल्याच्या कारणान ताका एक हे जाता, दुयेंस जाता, स्किन डिजीज जाता एक. आणि ताका स्किन डिजीज इतली सिव्हियर जाता की त्याच्या शरिरांसून फोडे येता, सगळे फोड, आणि भितरल्यान मातेन म्हणटा आमी ना ऊज येता भायर सगळे सगळे, आणि दुखपाकूय लागता एका, चलपाकूय जायना, पांयान सगळे कात्रे पडलेले आसता, कित्याक वाणो काय वापरिनासलो, चप्पल घालिनासलो, चलोन वयतालो बेश्ट्या पांयांनी. तर अशें करीत करीत तो जगन्नाथपुरी पावता. म्हटल्यार वाटेक वचना चलता त्याची स्किन डिजीज इतली वाडलेली की पल्स भायर येता, पल्स येतालो, वास येतालो, आणि ताका सारखे म्हणजे त्रास जाता सारखे. तर ते चित्ता हे शरीर जे आसा हे कृष्णाची सेवान आपण वापरपाक जाय. म्हटल्यार हे शरीर आता इतले बिगाडलेले आसा ते आपूण जगन्नाथपुरी गेलो सरिया तर कृष्णाची सेवेन ते वापरू शकना. तर मनांतल्या मनान चिंतून येता की आपूण वयतलो जगन्नाथपुरी, म्हटल्यार आपूण लिपोवन रावतलो, आणि जेन्ना रथ यात्रा आसतली ना, ते रथ यात्रा जेन्ना जगन्नाथाचो रथ भायर काडटलो, आपूण रथाच्या पोंदाक आपले शरीर घालतलो आणि आपूण मरतलो म्हणून आत्महत्या करतलो, अशें चिंतता तो मनांतल्या मनान. आणि अशें चिंतून चिंतून तो येता जगन्नाथपुरी. आणि जगन्नाथपुरी येता म्हटल्यार जगन्नाथ देवळा कडेन वचना तो, कित्याक तो चिंततालो की जगन्नाथाचे जे भक्त आसा, जे पुजारी आसा, पांडा, तांकां जर तेंच्यांनी आपणाक पयलो आणि त्याची स्किन आशिल्ली, शरीर इतले दुश्ट जाल्लेले, तर तेंचे ते दूषित जातलो म्हणून. तर अशें तो चिंततालो. एक सेकंड हांव पॉज घेता. तर ते चिंतताले की आपूण जगन्नाथाचे पांडांक कशें मेळटले म्हणून, अशें चिंतताले मनांतल्या मनान ते. तरी पूण हे चिंतप तेचे श्री चैतन्य महाप्रभूक कळ्ळें. तर ते जेन्ना येता जगन्नाथपुरी ते कोणाक मेळना. पूण चैतन्य महाप्रभू जेन्ना कळटा की सनातन गोस्वामी येयलाच, तर चैतन्य महाप्रभू येता आणि ताका डायरेक्ट आलिंगन करता. तर तुमकां याद असेल, दक्षिण भारताक सरिया एक वासुदेव नावाचो एक लेपर आशिल्लो, लेप्रसी जाल्लेली, तो एक ब्राह्मण आशिल्लो, ताकाय तसो कुष्ठरोग जाल्लो. आणि चैतन्य महाप्रभू लोक तेचे कडेन लागीं रावनासले, कित्याक ताका वास मारतालो म्हणून. कित्याक कोणाक खबर आहा, कोणा लेप्रसी जाला न्हू, ते घायांसून हे येता, मातेर येता भायर, वास येता, आणि कोण लोक तेचे लागीं रावनासले. पूण चैतन्य महाप्रभू येवन ताका आलिंगन करता, आणि त्या आलिंगनासून ताका कळटा की हो देव आसतलो म्हणून. कित्याक फक्त देव अशें करूं शकता की लोकांचे इतले सरी वायट आसा जेचे शरीर ताका आलिंगन करूं. नाजाल्यार सादारणपणे कोण करचो ना, कोण तेचे कडेन, सगळे लोक तेचे कडेन पयस रावताले, पयस धांवताले. तशेंच जेन्ना सनातन गोस्वामी इतले तेचे स्किन डिजीज जाल्लेली, म्हणजे चैतन्य महाप्रभू येता ताका आलिंगन करता, आणि सनातन गोस्वामी नाका नाका म्हाका हात लाव नाका म्हणटा, पयस पयस करता, कित्याक आपले शरीर म्हणटा दुश्ट जाला म्हणटा आपूण. आणि चैतन्य महाप्रभू तेन्ना त्याच्या मनान कितें आसलें सोमतें विचारता ताका, कित्याक चैतन्य महाप्रभू भगवान जाल्ल्यार ताका सगळें खबर आसा. चैतन्य महाप्रभू सांगता ताका, जर कोण चिंतता की आत्महत्या करून ताका कृष्ण प्राप्त जातलो, जाल्यार आपूण 100 फावटी आत्महत्या करपाक तयार आसा म्हणटा. तर सनातन गोस्वामीक कळटा की चैतन्य महाप्रभू इच्छा ना की आपण आत्महत्या करपाक जाय. तर ते सांगता की अशी तुजी इच्छा आसा ती सारकी ना, आणि ताका त्याच्या भावा बद्दल विचारता. त्याचो भाव जो आसता रूप गोस्वामी, तो सरिया वृंदावन गेल्लो आसता. आणि ह्या वेळार जेन्ना चैतन्य महाप्रभू रूप सनातन गोस्वामी मेळ्ळो, त्याचो जो धाकटो भाव आसता अनुपम, जीव गोस्वामीचो जो वडील आसा, त्याची मृत्यू जाल्लेली आसता. आणि त्याच्या बद्दल ते चर्चा करता, कसो अनुपम जो आसलो, अनुपम रामाचो भक्त आशिल्लो. त्यांचे जरी आम्ही षड गोस्वामी आसा भितर, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, व्हडले गोस्वामी आसा, म्हणटा त्यांचो धाकटो भाव आहा तो रामाचो भक्त आशिल्लो. चैतन्य महाप्रभू याद करता, तुमचो अनुपम आसलो तो कसो रामाची भक्ती कशीच सोडिनासलो. आणि ताका याद आसा तशें चैतन्य लिलान आनी एक तो भक्त आसलो, तो रामाची खूप सेवा करता, रामाचो व्हडलो भक्त, आणि तो म्हणजे मुरारी. खूप दिसा पयलीं आमी ती मुरारीची बारीक काणी सांगलेली. मुरारी गुप्ता सर जेन्ना कृष्ण सांगता की कृष्णा पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि त्याची शरण घेवपाक जाय, रामाची शरण घेवं नाका. तर तो हय म्हणटा, म्हटलं घरा वचून चिंतता की आपूण रामाची शरण सोडू शकना. येता आणि चैतन्य महाप्रभू रडपाक लागता, ना आपल्याकडे जायना म्हणटा, अशें करपाक जावचें ना. आणि तेणी सरिया आत्महत्या करपाचो प्रयत्न केलो. तेणी सरिया एक व्हडली सुरी हाडली जी आडसाला कापता. आडसाला कापपाक बंगालान एक सारकी धारेची सुरी वापरतात ते. तर ती बेश्टी लायल्या आडसाल कापून वयता. ती सुरी हाडलेली तितून आत्महत्या करपाक. आणि चैतन्य महाप्रभू येता थंय रावून आणि येता म्हणटा, सुरी खंय लिपयल्या काय विचारता. तो म्हणटा कसली सुरी, आपण कांयच लिपोवंक ना. आणि चैतन्य महाप्रभूच्या भितर घरान वयता आणि ती सुरी लिपयल्ली ती काडटा आणि सांगता, जर तू ताका सरिया तेच सांगता, तू आत्महत्या करून चिंतता की देवाक प्राप्ती जातली, जाल्यार ते चुकीचें आसा. आणि तेन्ना सांगता की अनुपम सरी असो व्हडलो भक्त आशिल्लो, ताका सरिया तुम्ही सांगले, पूण तेणी रामाची शरण केन्ना सोडूंक ना. त्या खातीर आमकां समजूंक जाय की प्रत्येक भक्ताचो भाव आसता. जे रामाचे भक्त असू शकता, जे कृष्णाचे भक्त असू शकता, नरसिंह देवाचे भक्त असू शकता. थोडे दीस पयलीं आमकां नरसिंहानंदन ब्रह्मचारी त्याची काणी सांगलेली. तो नरसिंह देवाचो भक्त आशिल्लो. जेन्ना तो पळयता की जगन्नाथाचो प्रसाद चैतन्य महाप्रभू खाता, तो काय म्हणिना ताका,
पूण नरसिंग देवाचो प्रसादूय खाता चैतन्य महाप्रभू तेन्ना तो मातसो दुखी जाता की आपल्या स्वामी नरसिंग देवाचे तुवें प्रसाद खाल्लो म्हणटा आनी ताका तो परत रांदता आनी परत भोग अर्पण करता. तर सांगपाचो उद्देश सनातन गोस्वामीची अशी सुंदर चर्चा जाता आनी चैतन्य महाप्रभू सांगता तूं हांगा येवं नाका म्हणटा देवळा कडेन, कित्याक हांव समजूं शकता. म्हटल्यार एक काम कर, तूं जो हरिदास ठाकूर आसा सिद्ध बकुल नावाचो एक जागो आहा थंयसर तेच्या वांगडा राव म्हणटा, तेचो संग घे म्हणटा. आनी हे दोगूय सनातन गोस्वामी आनी हरिदास ठाकूर सुंदर ते वांगडा ते हे करताले, म्हणजे नामस्मरण करताले, वांगडा भक्ती करताले, वांगडा प्रचार करताले थंयसर, दोगूय वांगडाच रावताले थंयसर. आनी चैतन्य महाप्रभू त्यांचो संग घेवपा खातीर सदांच येतालो थंयसर. आनी थंयसर केन्ना केन्ना बाकीचे भक्त जशे जगदानंद म्हणून आसलो तो येतालो, जगदानंद पंडीत आशिल्लो तो भुरगो आशिल्लो, म्हटल्यार केन्ना केन्ना आसतालो भुरगेपणान आमी म्हणटा कोंकणीत उलोवपाक मातसो सुबेज आशिल्लो, उलयतालो मातशें पट करून, कितें फाटीं फुडें पळय नासतना उलयतालो. तर सनातन गोस्वामी सरी आहा थंयसर रावलो आनी चैतन्य महाप्रभू सद्दां येतालो तांकां मेळपाक. आनी चैतन्य महाप्रभू सद्दां येताना कितें करतालो, तेका पयलीं सनातन गोस्वामीक आलिंगन करतालो आनी सनातन गोस्वामी असो हात करता, नाका नाका आपणाक घट धरून नाका, कित्याक आपल्या सगळ्या शरिराक म्हणटा हे फोडे जाला आनी तेका माथेर येता, तेका वास येता म्हणटा, तूं आपणाक हात लावं नाका म्हणटालो. पूण चैतन्य महाप्रभू मुद्दम तेका घट धरतालो आनी तो चैतन्य महाप्रभू दाखोवंक सोदतालो जर आमी मानता की सगळ्यांच्या हितून जिवात्मा सगळ्या देवाचो अंश आसा तर आमी कोणाकडे भेदभाव करचे ना, आमी अशें चिंतचे ना की तेचे शरीर सारकें ना. आनी खास करून भक्तांचे जे शरीर आसा ते दिव्य आसता, ते दाखोवंक सोदतालो चैतन्य महाप्रभू की भक्तांचे शरीर सादारण न्हू. आमी सद्या मंगलान अजून मेरेन प्रथा आसा, अजून मेरेन सद्या तुमी पयशी की त्यांच्या घरान जर कोण वैष्णव येत न्हू तांकां खबर आसा की वैष्णवाचो दर्जा आसा तो ब्राह्मणाकून व्हडलो आसा. तुम्ही शास्त्र वाचीत, शास्त्र सांगता की ब्राह्मण तर सगळ्यांक व्हडले आसा, ब्राह्मण आसता, वैश्य शूद्र आसता, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे स्तर आसा. म्हटल्यार ब्राह्मणाकून व्हडलो स्तर आसा तो म्हणजे वैष्णव. शूद्र सरी कोण वैष्णव आहा तो ब्राह्मणाकून ताका व्हडलो स्तर मानलेलो आसा. शूद्र सोडून ती कोण जर कुत्रे खाणारो ताका चांडाल म्हणटा आमी संस्कृतान, चांडाल सरी जो कुत्रे खाता तो सरी एक भक्त आसा, त्याचो स्तर तो 1,00,000 नाल्यार कोट्यांनी जे ब्राह्मणाक आमी भोजन दिता त्याच्या समान आसा, चांडाल सरी भक्त आसा. तो वैष्णवांचो जो स्तर आसा तो ब्राह्मणाकून उच्च आसा. आनी हे तेंचे कल्चरान आसा थंयसर. तुम्ही पयचे मंगलान तुमी वयशी आमचो एक भक्त तो सांगी आसलो, इवन ते मांसाहार करता म्हणजे नॉन व्हेजिटेरियन खाता, पूण तांकां कळत त्यांच्या घरान कोण वैष्णव येवपाचो आसा तर 5 दीस पयलीं ते नॉन व्हेजिटेरियन बंद करता, खायनात ते, म्हणजे मांसाहार बंद करता. आणि वैष्णव येऊन गेल्या उपरांत 2 दीस ते आणि मांसाहार खायना, हात लायना, म्हणजे 7 दीस ते पालन करता, सारखे कडक पालन करता. तर आम्ही चिंतू शकता कितले आदर करता. तर हांव तांकां फकाणांनी म्हणी जर 7 दीस ते 5 दीस पयले 2 दीस 7 दीस जाता तर प्रत्येक विकान त्यांचे कोणाचे त्यांच्या घरान वैष्णव गेलो ते अख्खे आयुष्यभर ते शाकाहारी उरतले. कित्याक 5 दीस पयलीं 2 दीस मागीर 7 दिसांनी कोण वचत त्यांच्या घरा जाल्यार सुंदर जातले म्हणून. त्या खातीर प्रभुपाद सरी जे विकली प्रोग्राम आमी करता, 8-8 दिसांनी कार्यक्रम करता, जर त्यांच्या घरान विकली प्रोग्राम जायत जाल्यार ते सरी शुद्ध जातले, ते सरी कृष्णाची भक्तीन प्रगत जातले. तर सनातन गोस्वामी परत चिंतपाक लागले की चैतन्य महाप्रभू आपणाक येवन आलिंगन करता पण त्या खातीर बरें दिसनासलें. तर परत तो मनान त्याचे विचार येवपाक लागलो की चैतन्य महाप्रभू इतले कश्ट जाता, आपूण आत्महत्या करतलो म्हणून. आणि केन्ना केन्ना ते चैतन्य महाप्रभू मेळपाक येताले आनी जशें सांगले जगन्नाथपुरी जे असले त्याचे लागीं थंयसर गंभीरा नावाचो जागो, ज्या जाग्यार चैतन्य महाप्रभू रावतालो, तर ताका वचपाक जाल्यार एक सरळ वाट आसा. म्हणजे ती वाट जर सरळ चलून गेले जाल्यार जगन्नाथपुरी जे मुख्य द्वार आसा, प्रमुख द्वार आहा, त्याच्या फुडल्यानसून वयचे पडटाले. आणि सनातन गोस्वामी वचनासलो कित्याक तो फुडल्यानसून गेलो, चिंततालो ही जे पांडा आसा, जगन्नाथ भगवानाचे जे सेवक आसा पांडा, जे पुजारी आसा ते म्हाका पळयत, म्हाका आपडीत जाल्यार ते कंटॅमिनेट जातले म्हणून, ते दूषित जातले, त्या खातीर तो तेच्या फुडल्यानसून वचनासलो. दुसरी वाट आसली. दुसरी वाट कशी आसली, जगन्नाथ टेम्पलाच्या फाटल्यानसून भायल्यानसून समुद्र किनाऱ्यासून, म्हणजे हेचेर रेंव आसा, रेंवेचेर चलोन चलोन तशे गंभीरा पावों शकताले. तर एक दीस चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामी मेळपाक वयता आणि ते असे रेंवेनसून फाटल्यानसून, म्हणजे टायम लागतलो, असो भोंवताडो काडून येवचो पडटलो. तर चैतन्य महाप्रभू जेन्ना कळटा की हो दुसरे वाटेनसून येयला, चैतन्य महाप्रभू रडपाक लागता साक्षात. तो म्हणटा तुका खबर आहा तुवें कितें केलां काय म्हणटा, की ताका कळोंक नासलें सनातन गोस्वामी जेन्ना चलतालो आमचे गोंयाच्या बिचांचेर रेंवेचेर चलात जाल्यार गरम लागता, म्हटल्यार जगन्नाथपुरी तुम्ही रेंवेचेर चलोन कोण पळयत इतली गरम लागता की पांय भाजून येता. तर सनातन गोस्वामी जर चलतालो म्हटल्यार त्याचे पांय ना भाजून येयलेले, आनी सनातन गोस्वामी खबर सगळ्या नासले की त्याचे पांय भाजल्या म्हणून, सारखे फड येयलेले सारखे पांयांक.
आणि चैतन्य महाप्रभू जेन्ना पळयता तूं अशें कित्याक केलें काय म्हणटा, तो सांगता ना ना आपूण इतलो दूषित आसा, ते पांडा आसता, आपूण तो समोरसून येवं शकना, आपूण सारको निज येतो म्हणटा सारको. तर एक काम त्या खातीर आपूण असो येयलो. चैतन्य महाप्रभूची भक्ती पळोवन इतलो खुश जाता. हरिदास ठाकूर त्यांच्या कडेन आसता. चैतन्य महाप्रभू ताका ह्या फावटी जेन्ना आलिंगन करता न्हू, सनातन गोस्वामी जितले दुयेंस असता, जितले ताका फोडे जाल्ले, जितले ताका स्किन इन्फेक्शन जाल्ले सगळे ना जाता आनी सनातन गोस्वामी शरीर पयलीं आसलें तशें सुंदर जाता. आणि हरिदास ठाकूर बाकीचे भक्त जय जय म्हणटा. चैतन्य महाप्रभूची कृपा आयकून इतले खुश जाता ते, कित्याक इतलो आशिर्वाद. तर हांगा ही सुंदर लिला जाता तेजी. तर ह्या वेळार आमचो हरिदास ठाकूर आहा तांकां कळटा, ते सांगता की तुम्ही म्हणटा थंयसर दक्षिण भारताक गेल्ले तेन्ना सगळे तो वासुदेवाक तुम्ही उद्धार केलो, तसोच असा आता तुम्ही कितें केलो, सनातन गोस्वामीचा सगळ्या तुम्ही उद्धार केलो. तर देव जे आसा ते एक तरेन आमची केन्ना केन्ना परीक्षा घेता. तर ते हरिदास ठाकूर म्हणटा तुम्ही सनातन गोस्वामीची परीक्षा घेतली हांगासर, की तुम्ही दाखोवंक सोदताले की आपले भक्त आसा की कशे वागता. सनातन गोस्वामी इतलो व्हडलो पंडित आशिल्लो, तर तरी आसतना ताका तेची इतलो गर्व नाशिल्लो. तो सारको नम्र वागतालो आनी केन्ना पांडाच्या लागीं येनासलो, पयसून आपली सेवा करतालो, पयसून मेळपाक सगळे चैतन्य महाप्रभू पयसून येतालो. तर सनातन गोस्वामीची स्तुती करपा खातीर चैतन्य महाप्रभू मुद्दम हांगासर तिका दाखयल्ले की आपलो भक्त आसा तो कसो आहा काय म्हणून, कसो वागता तो म्हणून. तर हरिदास ठाकुराक ते कळटा आनी आता हरिदास ठाकुराच्या कृपेन, आचार्याच्या कृपेन सगळ्या आमकां सनातन गोस्वामी कोण आहा तेचे कळटा. सनातन गोस्वामी कितली पुस्तकां बरयल्ली आसा चैतन्य महाप्रभूच्या कृपेन. फुडें सनातन गोस्वामी चिंतपाक लागलो की हांगासर आता आपूण परत बरो जाल्ल्या कारणान आपणाक हे जाला म्हणून खूब मान सन्मान प्राप्त जाता. तर भक्त आसता न्हू ते मान सन्मान तांकां दीत न्हू, तुम्ही बारीक पळय तांकां आवडना तांकां. खास करून तांकां छाती स्तुती आवडना. ते अशें म्हणटा शुक्रेर विस्टा, कोण प्रतिश्ठा दिता, कोण बरें म्हणटा, आयकपाक सोदिनात ते. अशे तरी थोडे भक्त आसता की केन्ना आपल्या कानान आपली स्तुती आयकूंकूच सोदिना, पळोवन वयता तितून. तर सनातन गोस्वामी चिंतता की आपूण परत वृंदावन वयता म्हणून. आनी तो एक भक्त आसलो जगदानंद म्हणून, ताका विचारता कितें करे तुजे कितें विचार आसा काय म्हणटा, आपूण वृंदावन वयचें काय नाका म्हणून. तो जगदानंद म्हणटा हय तूं वृंदावन वच म्हणटा, कित्याक हांगासर रावन काय फायदो ना, वृंदावन गेल्लो बरो, थंयसर भक्ती कर अशें ताका सुजाव दिता. ते जाले. तर सनातन गोस्वामी येता आनी चैतन्य महाप्रभूक मेळटा आनी सांगता आपणी म्हणटा इच्छा आसा वृंदावन वचपाची म्हणटा. आनी आपणीन म्हणटा एक भक्त आसा जगदानंद, ताका विचारला म्हणटा, तेणी सगळे म्हाका तेच सुजाव दिलो. जेन्ना चैतन्य महाप्रभू आयकता की जगदानंदान सुजाव दिला सनातन गोस्वामी की वृंदावन वयचे, सारको वाखो रागार जाता, सारको उजो खो जाता आनी वयता जगा जगा म्हणटा. जगदानंद नांव आसता ते सगळे म्हणटा जगा जगा म्हण धांवून वयता, ताका मारपाक वयता सारको. तो ल्हान भुरगो म्हणटा तेणी तुका उपदेश केलो काय म्हणटा, ताका खबर आसा तूं कोण काय म्हणटा, तूं त्याच्या गुरुच्या स्तराचेर आसा आनी तेणी ल्हान भुरग्यान तुका उपदेश केलो काय म्हणटा, आनी रागार जाता. चैतन्य महाप्रभू दाखोवंक सोदतालो आमचो जे भक्तीन ह्या एटिकेट्स आसता ना, ल्हान कोण आसा भक्ती मार्गान तो आपल्या वरिश्ठाक अशें उपदेश दिवंक शकना. तेणी दाखोवंक सोदतालो की तुम्ही म्हणटा जे गुरुच्या तुम्ही त्याच्या सोडून ती माझ्या गुरुच्या लेवलाचेर आसा, म्हाका सगळे तुम्ही उपदेश दिवंक शकता आनी ते ल्हान पोरान तुका हे केला उपदेश करपाची हिम्मत केली काय म्हणटा, आनी ताका तापोवन उडयता सारको. तर हांगासर जे वैष्णव सिद्धांत आसा ते स्थापीत करूंक शकता. आयज सध्या तुम्ही जपा टॉकान जर ऐकला, प्रदीप गावडे म्हणून सुंदर सांगलेले 3 स्तराचे वैष्णव आसता. कनिष्ठ वैष्णव आसता जे सुरवातीक गेल्ले, मागीर मध्यम स्तराचे वैष्णव आसता आनी तिसरे आसता उत्तम स्तराचे. तर जो कनिष्ठ आसा तो उत्तम स्तराच्या वैष्णवाक उपदेश दिवंक शकना आनी तो म्हणटा जगदानंदान तुका तूं उत्तम स्तरार आसा म्हणटा, तुका उपदेश दिवपाची हिम्मत कशी जाली काय म्हणटा. आमी सरी आमकां कितें खबर सरी आसा, पूण जर आमचे कोण वरिश्ठ भक्त आसा आमी केन्ना उलोवंक कळना. रामायणान सर एक सुंदर लिला येता, तुम्ही जर पयशी प्रभू रामचंद्र जो बापूय जो दशरथ महाराज आशिल्लो तेंचो एक सुमित्रा नावाचो एक ताका मंत्री आशिल्लो. आनी हेका सुमित्राक सगळे खबर आसले. ते फक्त मंत्री नासताले, ते आख्खे राज्याचे फाटले फुडले सगळे ज्ञान थेयता, तांकां सगळी नॉलेज आसताली. आनी तेन्ना तांकां विचारले की दशरथ महाराजाक पयलीं चेडो जायनासलो, पुत्र प्राप्ती जायनासले. तेणी विचारले सुमित्राक कितें करचें काय म्हणून. सुमित्राक जेन्ना विचारता सुमंत्र ताका विचारता तेन्ना तो सांगता की आपणीन माझ्या वरिश्ठांकडे ऐकलं, माझ्या गुरुकडे ऐकला की चतुर्कुमारांतलो जेन्ना सनत कुमाराक जेन्ना विचारले, तेणी भविष्यवाणी केल्ली की एक राजा येतलो इश्वाकू कुलान, त्याचे नाव आसतले दशरथ. आनी दशरथ महाराजाक भुरगीं आसचे ना, आनी जेन्ना भुरगीं नासतली तेणी कितें करपाक जाय, यज्ञ करपाक जाय, पुत्र कामेष्टी यज्ञ आनी राजसूय यज्ञ करपाक जाय. आनी कोणाक हाडपाक जाय, ऋषशृंग.
तो सगळे पयलींच सांगले, भविष्यवाणी केलेली आनी तो सुमंत्र आहा तो सांगता दशरथ महाराजा. तर दशरथ महाराज मनान चित्ता की हेका खबर आसले जाल्यार पयलीं कित्याक सांगूंक ना. त्याचो मंत्री आशिल्लो पयलीं सांगूंक ना. तेणी कित्याक सांगूंक नासले, दशरथ महाराजान केन्ना विचारूंक नासले म्हणून. जे मेरेन तूं विचारना तो सेवक आसता ते सांगिना. तशेंच आमी कमी स्तराचे जेन्ना कनिश्ठ वैष्णव आसा आमी वरिश्ठांक सांगपाचो उपदेश करपाचो केन्ना असो अपराध करपाक जायना की वरिश्ठ चुकला सरी हा ते तेचे लेवलचे वरिश्ठ आहा ते पळोवन घेतले. आमकां काय अधिकार ना तेंकां करेक्ट करपाक. कित्याक आमी जर तितून भितर पडपाक गेले जाल्यार आमचे पतन जातले. तर हांगा चैतन्य महाप्रभू तो सिद्धांत सारको स्थापीत करूंक सोदतालो की सनातन गोस्वामीच्या स्तराच्या वैष्णवांक एक ल्हान दुसऱ्या स्तराचे वैष्णव तेका उपदेश दिवं शकना म्हणून. तर अशे चैतन्य महाप्रभू त्या खातीर तो आमकां सांगा सार्वभौम भट्टाचार्यान जे श्लोक घेतलो वैराग्य विद्या निज भक्ती योग, चैतन्य महाप्रभू आपल्या उदाहरणांसून हांगासर जशे कशे वागपाक जाय कितें करपाक जाय भक्तीन ते स्थापीत केला. चैतन्य महाप्रभू व्हडले श्लोका बरोवंक ना. तुम्ही पयशी चैतन्य महाप्रभू फक्त 8 श्लोका बरयला. सनातन गोस्वामी तर कितले श्लोक बरयला. रूप गोस्वामी पादान 1,00,000 श्लोक बरयल्ले आसा. जीव गोस्वामी त्याच्याकून चड. जीव गोस्वामी इतले श्लोक बरयला की व्यास देवाकून सगळे चड श्लोक बरयला त्याची रचना केलेली आसा. पूण तेंच्यांनी चैतन्य महाप्रभू फक्त 8 श्लोका म्हटले. ते 8 श्लोकान सगळे गुह्य रहस्य आहा जाल्यार जितले आमकां जाय ते सगळे दिल्लेले आसा. तर अशे सनातन गोस्वामी अशे हरिदास ठाकूर अशे व्हडले जे वैष्णव आसा त्यांचो जर आमी संग घेत त्यांचे बद्दल जेन्ना आमी आयकता त्यांच्या बद्दल आमी जेन्ना श्रवण करता तर लेश मात्र एक बारीक सरे त्यांचो गुण आमच्या भितर येयत तर आमची सगळ्या भक्तीन प्रगती जातली. त्या खातीर आमचो हो सगळो प्रयास आसा गौर पौर्णिमाच्या पयलीं तातूंतले आमकां गौर लिला बद्दल सांगप आनी चैतन्य महाप्रभूचे लगभग आमी अंत्यलिलान पावलेले आसा. हो 4थो चॅप्टर. थोडे चॅप्टर उरल्या. सोंपले सोंपोंक सगळे नाल्यार आमी जेन्ना आयकता तेन्ना सहज एका चैतन्य लिला वाचता तेका एक श्रुतीफल कितें आमी आयकता नाल्यार कितें वाचता तेका श्रुतीफल आसता. म्हणजे कितें फायदो जातलो तर तेका फायदो कितें जातलो आमच्या मनान कृष्ण प्रेम जागृत जातलो. आमच्या मनान कृष्ण भक्ती जागृत जाता. आमी नाल्यार आमी इतली वर्सां आमी प्रयत्न करतले कृष्णाच्या प्रती भक्ती प्राप्त करपाक. उलटा कोण चैतन्य लिला आयकता गौर कथा आयकता तेका सहज कृष्ण प्रेम प्राप्त जाता. कित्याक राधा कृष्ण ना अंधे. चैतन्य महाप्रभू कोण आसा राधा आणि कृष्ण दोगांचो अवतार आसा ते. तर चैतन्य महाप्रभू जेन्ना आयकता आमी राधाचे आनी कृष्णाचे दोगांचे आयकता. त्या खातीर आमी गौर कथा आसा ते आयकपाक जाय. आनी गौर कथा आयका म्हणजे एक रामबाण उपाय. आमी फास्ट भक्तीन प्रगती करूं शकता. तर आयता हांव रावता.